नमस्कार. शिल्पास कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत नवीन रेसिपी, रस्सी वडे किंवा थापी वडे असं म्हणतात. तर त्यासाठी साहित्य बघा: लसूण, कोथिंबीर, बेसन पीठ, अद्रक, हिरवी मिरची आणि जिरं घेतलेलं आहे. तर लसूण सोलून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता वाटण बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, अद्रकचे काप, कोथिंबीर आणि जिरे हे मिक्स करून त्याची फाईन पेस्ट बनवून घेते. तर हे सर्व मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊ. बेसन पीठ जे घेतलेले होतं मी एक बाउलमध्ये, तर त्याच्यामध्ये पाणी टाकून या पद्धतीने मी ते मिश्रण मिक्स केलेले, म्हणजे गुठळ्या होत नाही याच्यासाठी मी या पद्धतीने हे मिश्रण मिक्स केलेलं आहे. तर हे बघा. तर चला, हे बघा आपलं वाटण पण तयार झालेलं आहे आणि बेसन पीठ पण मी मिक्स करून ठेवलेलं आहे. तर आपण आता गॅस चालू करून कढई ठेवून त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे बनवलेलं वाटण आहे ते मी मिक्सरच्या भांड्यातलं थोडं करून त्याच्यामध्ये टाकते आणि त्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला छान. तर हे सर्व मिश्रण मी इथे टाकलेले. एक छोटी चम्मच हळद, त्याचप्रमाणे मीठ चवीनुसार, आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता मिश्रण सर्व. तर तेलामध्ये चांगल्या प्रकारे हे मिश्रण आपलं तळलं गेलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेऊन याच्यात टाकलेलं आहे आणि आता हे मिक्स करून याला उकळी येऊ द्यायची आहे. तर हे बघा, आता याला उकळी येत आहे. ते बघा, उकळी आलेली आहे. जे मिक्स केलेलं होतं मिश्रण ते याच्यात टाकून आपण या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी किती छान मिक्स केलेलं आहे आणि मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे छान. आता त्याच्यासाठी 2-5 मिनटं आपण 5-1 मिनटं झाकण ठेवायचं आहे. त्याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे मिश्रण आपलं कच्चंही राहत नाही आणि छान शिजलं जातं. हे बघा किती चांगल्या प्रकारे हे मिश्रण सर्व शिजलेलं आहे. तर एक मोठे पसरट प्लेट आहे, त्याला तेल लावून घेते मी. त्या प्लेटला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण आपलं होतं तयार केलेलं त्याच्यावर आपल्या या प्लेटवर वड्या बनवायच्या आहे. तरी मिश्रण खूप गरम आहे म्हणून मी थोडं चम्मचनं सुरुवातीला करते आणि थोडं थंड झाल्यावर आपण थोडा हाताला तेल पाणी लावून असं थापून घ्यायचं आहे. हे बघा, थंड झालेलं आहे आणि साईडसुद्धा चांगली चेंज केल्या जाते. तर मी कट करून घेते या वड्या. तर या पद्धतीने मी या सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहे. तर आता वड्या आपल्या कट झालेल्या आहेत. हे बघा या पद्धतीनं, आणि एकदम छान निघतात. त्या प्लेटला चिटकतही नाही तेल लावल्यामुळं, आणि थंड पण होऊ द्यायच्या आहेत त्या. थंड झाल्यावर एकदम छान प्लेटला न चिटकता या पद्धतीनं बघा मी आता सर्व एक एक करून ह्या वड्या काढून घेत आहे. तर याला थापी वडी म्हणतात आणि रस्सी वडी पण म्हणतात. तर याची मसाल्याची काळी भाजी बनवतात, तर छान लागते. आणि या प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीनं या वड्या तयार करून बघा. आणि माझंही चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.